अजित पवार म्हणजे सर्वात गरीब माणूस. शेतकरी मेळाव्यात बच्चू कडू यांनी लगावला टोला. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना कडू यांनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शेतकरी आणि दिव्यांगांचा निधी वाढवण्यासाठी पैसे नसल्याचे अजित पवार म्हणतात. मात्र अजित पवारांचा पगार 55,000हून 3.5 लाख रुपये झाला, कारण अजित पवार म्हणजे सर्वात गरीब माणूस आहे. अजित पवारांनी 70,000 कोटींचा घोटाळा आपल्या देशात केला होता की कोणत्या देशात केला होता असा प्रश्नही उपस्थित करत मला नाही वाटत आपल्याला देशात केला असेल असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. 182 शासन निर्णय आपण काढले, दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं, 600 रुपयाचा महिना 1500 केला आणि 6,000 झाल्याशिवाय बच्चू कडू शांत बसणार नाही हे तुम्हाला सांगतो. त्या दिवशी अजितदादा म्हणे एवढे पैसे नाही आहे. म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांग. तुमचा पगार 950% वाढला. 937% अजितदादा पवारचा पगार वाढला. 900 टक्केवारी समजते ना तुम्हाला. अजितदादा पवारले 55,000 रुपये महिना होता, आता अजितदादा पवारले 3.5 लाख रुपये महिना भेटते. सगळ्यात गरीब माणूस. 70,000 कोटीचा घोटाळा गेला ते तर माहितच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता. मला नाही वाटत आपल्या देशात केला असं म्हणून. ते फडणवीस आ करून बोंबलत जाय. काय म्हणे रे, काहीतरी म्हणे तो फडणवीस, काहीतरी चक्की फिसिंग आईची खटखटेच्या फिसिंग म्हणत होता. एवढे लबाड असतं हे, तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता. तुमची कमाल आहे. वाजवा टाळ्या एकदम. वा 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 वा, क्या बात. माना लागेल तुम्हाला, पण खरंच याव तुमच्याच पोटी जन्माला याव. चुकून जन्म घेतला तिकडे. वा बे भाजपवाले फिसिंग करत आहे. आता मांडीले घरून मांडीतून बसते असं जाऊन. दादा इकडे या जवळ. अभि फिसिंग कुठे गेलं. काय जमाना गेलाय, कसं झालंय. सगळा स्वार्थ आहे. तुमच्या वाट्याले अंगूठा, तुम्ही अंगूठा छाप आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहिल्यानगर.